नांदिवलीचा आठवडी बाजार बंद. नांदिवली शुक्रवार आठवडी बाजारावर मनपाची धडक कारवाई. मनपा कर्तव्यदक्ष अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांचा दबदबा. 150 ते 200 फेरीवाल्यांवर कारवाई. लाखोंचा माल जप्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 9I प्रभाग हद्दीतील मौजे नांदिवली येथे भरविण्यात येणाऱ्या शुक्रवार आठवडी बाजारावर प्रशासनाने धडक कारवाई केली. वाढत्या अतिक्रमणामुळे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार 9I प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्या आदेशानुसार मनपाचे निर्भीड व कर्तव्यदक्ष अधीक्षक राजेंद्र साळुंखे तसेच अतिक्रमण पथक प्रमुख, कर्तव्यदक्ष कर्मचारीसह मनपा पोलीस अधिकारी यांच्या बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान लोखंडी खाटा 13, चप्पल माल, कापडी माल, स्टील भांड्यांच्या 3 गोण्या, कटलरी साहित्य, लेडीज पर्स तसेच इतर विविध प्रकारचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेला सर्व माल मनपा कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मनपाच्या पथकाने सुमारे 150 ते 200 फेरीवाल्यांवर कारवाई केली असून जवळपास 5 ते 7 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कारवाईदरम्यान काही ठिकाणी तीव्र विरोध झाल्याचेही समोर आले. मात्र पोलीस बंदोबस्त आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे फेरीवाल्यांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली असून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात